मंडळी, एका स्वातंत्र्य सेनानीला ब्रिटिशांकडून फाशी दिली जाते। ज्या ठिकाणी ही फाशी दिली जाते तिथल्या ओट्यावर या माणसाला फाशी दिली असं कोरून ठेवलं जातं। पण तरी सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर आज 165 वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जातात, वेगवेगळे दावे केले जातात। असे स्वातंत्र्य सेनानी म्हणजे तात्या टोपे। तात्या टोपेंना 18 एप्रिल 1859 रोजी फाशी दिली अशी नोंद आहे। पण त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1863 ला मेजर जनरल GSP लॉरेन्स हे भारत सरकारच्या सेक्रेटरींना एक पत्र पाठवतात, ज्या पत्रात लिहिलेलं असतं की खऱ्याखुऱ्या तात्या टोपेंना आणि त्यांच्या 5000च्या फौजेला पकडण्यासाठी आम्ही आमचे 40,000चे सैन्य घेऊन सज्ज आहोत। कारण अजून सुद्धा ब्रिटिशांना तात्या टोपे संपल्याची खात्री पटत नव्हती। काही लोकांना असं सुद्धा वाटतं की तात्या टोपेंना मारलं जाऊ शकत नाही, त्यांना वरदान आहे। तात्या टोपे साधूच्या वेशात येवला बडोदा असं भटकंती करत होते असे सुद्धा अनेक लोक म्हणतात। मग नेमकं खरं काय आहे? 18 एप्रिल 1859 ला फाशी दिली ती व्यक्ती तात्या टोपे होती की दुसरी कोणी? तात्या टोपे यांचे वंशज काय म्हणतात? या साऱ्या अफवा आहेत की मग वास्तव? या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। मंडळी, तात्या टोपे अर्थातच रामचंद्र पांडुरंग भट, प्रेमानं सगळेजण त्यांना तात्या म्हणायचे। त्यांचं घराणं पाटोद्यातल्या येवल्यातलं। त्यांचे वडील पांडुरंग भट पेशव्यांच्या धर्मादाय विभागाचे प्रमुख होते। त्यांचं आडनाव टोपे पडलं ह्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि समर्पक वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या कामावरती खुश होऊन पेशव्यांनी त्यांना रत्नजडित टोपी भेट दिली होती आणि त्यामुळं तेव्हापासून त्यांना टोपे हे टोपण नाव पडलं। पुढे पांडुरंग भटांचं पूर्ण कुटुंब पेशव्यांच्या सोबत बिठूरला राहायला गेलं। तेव्हा तात्या टोपे यांची दुसऱ्या बाजीरावांचा मुलगा नानासाहेब यांच्यासोबत ओळख झाली। पुढे 1857 मध्ये इंग्रजांनी नानासाहेबांचं पेशवेपद नाकारलं, त्यांना पेशव्यांची पेन्शन देणं बंद केलं आणि ब्रिटिशांनी संस्थानं खालसा करण्याचं काम सुरू केलं। त्यावेळी नानासाहेबांनी तात्या टोपेंना आपला सेनापती बनवलं। तिथनं पुढे 2 वर्ष तात्या फक्त युद्धात आणि संघर्षातच राहिले। 1857 ला अनेक संस्थानं ब्रिटिशांच्या विरोधात उभी राहिली। या उठावामागं नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई व इतर नेते होते। तात्या टोपेंनी नानासाहेबांच्या सैन्यातील मनुष्यबळाचं नियोजन करणं, सैन्य भरती घेणं, त्यांचे पगार करणं, प्रशासन करणं या सर्व बाबींमध्ये महत्त्वाची कामगिरी केली। इंग्रजांनी ज्यावेळी झाशीला वेढा दिला होता त्यावेळी झाशी शहराची सुटका करण्याची जबाबदारी सुद्धा तात्या टोपेंवरच होती। तात्या टोपेंचं सैन्य युद्धात प्राणपणानं लढलं, पण या युद्धात त्यांना अपयश आलं। त्यानंतर तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई हे तिथून कालपी आणि तिथून ग्वाल्हेरला आले। इंग्रजांना ते ग्वाल्हेरला असल्याची बातमी समजली आणि इंग्रजांनी त्यांच्यावरती हल्ला केला। या थेट लढाईत राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या। या मृत्यूनंतर संपूर्ण लढ्याचं चित्र बदलून गेलं होतं। यानंतर अनेक काळ तात्या टोपे सतत प्रवासात होते, सतत आपल्या प्रवासाची दिशा बदलत होते। प्रवास करत करत उलट सुलट रस्ते पकडत पकडत तात्या टोपे आत्ताच्या मध्य प्रदेशमध्ये पोहोचले। असा प्रवास सुरू असताना एका माणसाच्या मदतीमुळे इंग्रजांनी रावसाहेबांना पकडलं आणि पेशव्यांच्या बिठूरमधील राजवाड्यापुढे त्यांना फासावर चढवलं गेलं। इकडे तात्या टोपे नरवरच्या मानसिंह राजाची भेट घ्यायला गेले होते आणि तिथंच घात झाला। ग्वाल्हेर जवळच्या शिवपुरीच्या जंगलात असताना मानसिंगानं तात्या टोपेंची माहिती इंग्रजांना दिली। इतिहासानं अजून एक फितुरी पाहिली। इंग्रजांनी 7 एप्रिल 1859 ला तात्या टोपेंना पकडलं आणि शिवपुरीला आणलं गेलं। सिप्री गावात त्यांच्यावरती खटला दाखल केला गेला। तो खटला घाईघाईनं निकालात काढला गेला आणि 18 एप्रिलला तात्या टोपेंना फाशी दिली गेली। त्यांना जिथं फाशी देण्यात आली तिथं एका दगडी ओट्यावर इंग्रजांनी दी नटोरियस तात्या टोपे वॉज हँग्ड हिअर ऑन 18 एप्रिल 1859 असं कोरून ठेवले, असं प्रतिभा रानडे यांनी लिहून ठेवले। पण फासावर चढवलेला माणूस तात्या टोपे नव्हताच असं इंग्रज अधिकारी ऑट्रम आणि त्यांच्यासह अनेक लोकांना वाटतं। फासावर चढवलेली व्यक्ती ही बडोदा संस्थानातली भाऊ तांबेकर होती असं म्हटलं जातं। शिवाय तात्या समजून पुढे सुद्धा अनेक लोकांना फासावर चढवलं गेलं असे सुद्धा दाखले दिले जातात। तात्या टोपे यांच्या मृत्यूबाबत जी वेगवेगळी मतमतांतर आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं मत त्यांचे वंशज आणि ऑपरेशन रेड लोटस या पुस्तकाचे लेखक पराग टोपे यांनी व्यक्त केले। त्यांच्या अभ्यासानुसार तात्या टोपे छिपाबरोद इथं असताना इंग्रजांशी झालेल्या एका लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला। ऑपरेशन रेड लोटस या पुस्तकात तात्यांच्या शेवटच्या लढाईबद्दल मेजर पॅगेटनं लिहिलेल्या अहवालाची ते माहिती देतात। या अहवालात पॅगेटनं छिपाबरोदच्या लढाईच्या वर्णनात एका पांढऱ्या अरबी घोड्यावर बसलेल्या व्यक्तीला मारण्यात आलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ त्याच्या लोकांनी बाजूला नेलं असं म्हटलंय। तोच व्यक्ती म्हणजे तात्या टोपे होता असं पॅगेट म्हणतो। 1857 ते 1859 या काळात तात्यांनी इंग्रजांना सोळकीपळो करून सोडलं।
त्यामुळेच त्यांचा मृत्यू एक हुलकावणी बनून बसलाय। पराग टोपे म्हणतात की तात्यांच्या सहकाऱ्यांमध्ये लढण्याची प्रेरणा जागृत राहावी यासाठी तात्यांचे सहकारी रामसिंग, रावसिंग आणि जलजंग यांनी तात्या जिवंत आहेत अशी अफवा मुद्दाम कायम ठेवली असावी। काही असो, पण या असामान्य शौर्यशाली आणि पराक्रमी तात्या टोपेंनी खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या राजवटीला हादरे दिले हे मात्र खरं। बाकी मंडळी, तात्या टोपेंचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? तात्या टोपेंना फाशी दिली असावी की खरंच तात्या टोपे त्यानंतर सुद्धा जिवंत होते? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।